पालकांचा आजकाल फार हट्ट आहे, मुलांनी आय-टीमध्ये जावं, आय-टीमध्ये जावं. पालकांना तुम्ही काय मेसेज द्याल? माझा एकच मेसेज असेल की इम्पेशंट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे डिग्री संपलं की लगेच टॉर्चरिंग सुरू, कुठेही जॉब. कारण ते एक असतं ना की डिग्री संपल्यावर हे, डिग्री झाल्यावर हे करू, ते करू, ते करू, जॉब लागल्यावर हे करू, म्हणजे जॉब लागल्यावरच हॅपी राहायचं, अशी डेफिनेशन खूप सगळ्या फॅमिलीची आहे. तर त्यामुळे ते नॅचरली ते एक्सपेक्टेशन सेट होतं आणि ते काही चुकीचं आहे असं नाहीये की जर आज 10 लाख रुपये खर्च केलाय डिग्रीसाठी, तर पालकांनी जर म्हटलं की तुला जॉब का नाही, तर मुलांनाही टॉर्चरिंग नाही वाटलं पाहिजे. कारण एक काळ होता की जे माझे वडील पण मला बोलायचे की इंजिनियर तर असेच पडलेत. सो एवढं वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये. कारण आपण काहीतरी घडावं हे प्रत्येकाला वाटतं, पण सोबतच एक चांगला फ्रेंड म्हणून कम्युनिकेट पण केलं पाहिजे. कारण जर आपण त्याच गोष्टी जर जास्त करायला लागलो तर ओव्हर स्ट्रेस होऊन मुलं थोडेसे तणावात पण जातात. सो असं न करता एक चांगला फ्रेंड म्हणून त्यांना थोडंसं सहकार्य केलं पाहिजे की 4-6 महिन्यात जॉब मिळेल असं काहीतरी आपण तडजोड करू. सो आपण हे बघणं गरजेचं आहे की बाबा हा मुलगा आपला रोज काय अपग्रेड करतोय, काय नवीन शिकतोय, सो जॉब लागला का, यापेक्षा आज तू नवीन काय शिकला. तर हे जर प्रश्न चेंज केले तर कदाचित सिच्युएशन चेंज होईल. पण आपण डायरेक्ट आउटपुट मागायला गेलो ना तर तो मुलगा प्रेशराईज होतो. आणि बऱ्याच वेळा कसं होतं ना की करेक्ट ठिकाणी उभं राहून जर जॉब शोधायचा तर ते बऱ्याच मुलांना फ्रेशरला माहीतच नसतं.